प्रेमाची उर्मी फुलते, त्याप्रमाणे इथं एका व्यक्तीला पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये असा आभास झाला मला. तेच डॉक्टर भाऊराव देशमुख, सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ, आरोग्याचा सुवर्णमार्ग लातूर. डॉक्टर देशमुख यांना मी आमंत्रित करत आहोत. व्यासपीठावरलं बोलणं आयुष्य बसल्यात गेलं, आता तरी उभा राहू द्या. महिलांना विनंती आहे, कार्यक्रम दिवसभर होत राहणार आहात. हे माहिती काय चीज आहे मला अजून कळाली नाही, पण हे राधेश्यामभाई तिने स्वतःचा परिचय करून दिलेला आहे, पण मी त्यांचा परिचय करून देऊ का सांगा? ह्या येडपटानं 2007 सालाला कमरे एवढ्या उंचीच्या ड्रम मध्ये गावरान गाईचं गोमूत्र गोळा केलं होतं. डिसेंबर 2025 मध्ये हे माझ्याकडं आले, नाश्ता केला. भाऊ उद्याला 9:30 वाजता मला तुला माझ्या घरी यायचं. मग आता आम्ही मोठी लठ्ठ कढई आणि त्या कमरे एवढ्या असणाऱ्या उंचीच्या 2700 2025 किती कालावधी झाला बघा. मग आता मी दोघंही गॅसवर त्या कढईमध्ये जेव्हा गोमूत्र आटवायला लागलो, मी सर्वेशाम ओपन सांगाल बरं का, तिकडला माझा विषय वेगळा आहे, पण आता यांचा परिचय मला करून देण्याशिवाय पर्याय नाही ना. हे गोमूत्र आठवत असताना माफ करा, बाळांतीणबाईला घरामध्ये खोली आपण गरम ठेवतो का नाही, मग यांनी मधल्या खोलीमध्ये गोमूत्राला उष्णता देत असताना त्याचा वास माझ्या छातीला हवा हवासा वाटणारा. बघा, 2 साधर्म आहेत. बाळंतीणबाईंना आपली खोली जशी गरम, तसं आतल्या खोलीमध्ये हे गोमूत्र आटवत असताना 17 वर्षापूर्वीचं आज ताजं आहे. म्हणून दीक्षितांचा मी पण फॉलोअर आहे, सर पण आहेत, आपण सर्वजण आहोत. आणि इथं सगळे प्रोडक्शन्स तर आहेतच, परंतु आता पुढलं पहा. तेवढ्या मोठ्या ड्रम मध्ये 2 दिवसात गोमूत्र आटवल्यानंतर झालं किती? अवघं 2.5 किलो. डॉक्टर, ह्या 2.5 किलो मध्ये त्यांनी थोडासा गोळा बाजूला काढला. हे वल्ली कोण आहे, नंतर त्रास द्या त्यांना, ते द्यायलाच बसले, त्रास घ्यायलाही बसलेले आहेत. याच्यामध्ये जखमजुडीचा पाला ऐकून माहिती आहे ना तुम्हाला? गरसुळीचा पाला, दगडीचा पाला आपण जखमेला लावतो ना, त्यांनी भला मोठा पाला आणला, स्वच्छ धुतला, तुकडे केले, मिक्सरमध्ये फिरवलं आणि त्याचा गाळून रस पुन्हा एकदा ह्या गोमूत्रामध्ये आटवला. वस्तू 2 कळल्या ना. मग त्याने नंतर माझ्या समोर बाळ हिरड्याची पावडर, पुनर्नवाची पावडर आणि हळद पावडर, किती वस्तू झाल्या? 5 झाल्या ना. त्याची केलेली गोळी कॅन्सरला. अहो तुम्ही लिहून तरी बघा, नंतर आपण सगळेच विसरणार आहोत, मला माहिती आहे, ऐकायला सगळंच गोड वाटतं. ती गोळी आज मी तिला, किती महाग आहे अहो, तुम्हालाच बोलायला लागले, ते इथं बसलेले समोरले आहेत त्यांनाही बोलायला लागलो. आपण गोमातेला बेहद्द प्रेम करा. ती बिचारी कधीही आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसत नाही. 600 रुपयाला अवघ्या 50 गोळ्या विकतात, कारण 2007 सालाला साठवलेला आहे. काय आपल्याला 700 रुपयात, 600 रुपयात 50 गोळ्या, 500 रुपयात 50 गोळ्या एखाद्या पेशंटला परवडेल का सांगा? मग आपल्या घरामध्ये 10-20 लिटर गोमूत्र साठवता येणार नाही का? आपण गाईचे उपासक आहोत ना, त्याला आपल्याच घरात कढईमध्ये आटवता येईल ना. 1 वाटीभर तर खवा तयार होईल ना. मग त्याच्यात जखमजुडीचा पाला घाला, हळद घाला, पुनर्नवा घाला आणि मग हे राहिलेलं आता बाळहेडं घाला आणि त्याच्या गोळ्या बनवा. समोरल्या व्यक्तीला काय आजार आहे हे विसरून जा. माहिती साहेबांनी अजून एक दुसरा दिवा लावला. पुढलं व्याख्यान चालू होईल त्यावेळेला वेगळ्या नमुन्याचा असेल, पण परिचय व्यक्तीचा करून घ्या, कारण त्यांना स्वतःचा परिचय करून देणं चांगलं नाही, म्हणून आम्ही आहोत ना. या सज्जनाकडे 1.5 महिन्यापूर्वी नवरा बायको ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आले. आता ते डॉक्टर आल्यावर बिचारे वरच्या व्यासपीठावर बसले. हे म्हणले, बोला काय प्रॉब्लेम आहे?
ती बाई ॲलोपॅथी डॉक्टरीन बाई म्हणली मला दर महिन्याला 10 दिवस पाळी येते. यांनी त्या बाईच्या पायापासून डोक्यात, तेवढं मात्र वैशिष्ट्य आहे, यांनी कुठल्याही व्यक्तीला पायापासून वरपर्यंत पाहिलं तर नाडी बघायची गरज नाही, काय सगळं सांगतात. पण ते पाहिल्यानंतर त्या मातेला म्हणाले तुम्हाला अजूनही पाळी चालू आहे. ते नवरा बायको दोघं वरतून खाली बसले. नवरा म्हणला आपने बीमारी का नाम पूछा नहीं, गांव पूछा नहीं, आपने कैसे पहचाना? वो मुझे मालूम नहीं. इसको खर्चा कितना आएगा? 7,000 रुपये. मी यांची कहाणी बोलायला लागलो. 5,000 रुपये ते ॲलोपॅथी डॉक्टरनी काढून दिले. कारण माहिती आहे तुम्हाला, मर्यादेपेक्षा जास्त ब्लिडिंग होणं म्हणजे आजकाल नको त्या रोगाला येई तो बसले. स्पेशालिस्ट कम कॅन्सर बघूच आपण दोघे काय होतो. मग यानंतर मग त्यांनी एका वाटीमध्ये 2 चमचे एक पावडर, दुसरी 2 चमचे पावडर घातली. त्याला हलवत असताना आमचे माहिती साहेब काय म्हणतात, अहो ह्या औषधामुळे गुण येत नाही, याला सूर्य स्तोत्र मंत्र म्हणावे लागतात. सवितानंद स्वामीचं पुस्तक आहे, जरा वाचा, ऐका, संग्रह करा, माझ्याकडे आहे, जरास काढून घ्या. त्यांनी मंत्र त्यांच्या समोर म्हटला. आणि मग मातेच्या ब्लिडिंगला आपण काय करतो सगळं माहिती आहे ना, मला जास्त ओपन बोलायला लावू नका. त्या मातेने डॉक्टरबाईंनी रात्रीच्या वेळेला त्या दोन्ही वस्तूच्या मिसळलेल्या पावडरचा कपडा त्या जागी ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी एकदा ठेवला आणि संध्याकाळी ब्लिडिंग कम्प्लिटली बंद झालं. साहेबांना जरा शिवीची भाषा दिली. अहो तुम्ही काय औषध दिला ते तरी सांगा. सांगायचं ना, ह्यांनी सांगितलं औषध खरं सांगायचं का खोटं? आमच्या सज्जनाने केवळ आणि केवळ हळदीची पावडर अधिक तुरटीची पावडर, लई महाग आहे, किती रुपये घेतले? बुद्धीचे पैसे घेतले. कळलं ना? प्रॅक्टिस कशी करायची तुम्ही ठरवा. मग आता आपल्याला आजार कुठलाही असे ना, हॉस्पिटलच्या मागे अवघड आहे. मी माझा परिचय एक वेळेचा करून दे, नंतर विस्ताराने आपण बोलू. मातानो, मी चुकून लेडीज डॉक्टर झालेलो, चुकून बोलतोय ना, कारण बायकाची दुखणी खुपणी ऐकून कान माझे बहिरे झाले. आणि बहिऱ्याकाराला काय औषध द्यायचं आहे माहितीला विचारा, लगेच 2 तासाच्या आतमध्ये मोकळं. तर माझ्याकडलं एकच उदाहरण सांगतो. उज्ज्वला प्रदीप मोरे, वय वर्ष 42, व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर, मिस्टर सुद्धा सिव्हिल इंजिनियर. डॉक्टर पुनपाळेकडे गेले, तपासून पाहिलं, मातानो फुफ्फुसावर 17 कॅन्सरच्या गाठी. पुनपाळे म्हणले फुफ्फुसाचं ऑपरेशन होत नाही. माझ्याकडे आले त्यावेळेला 2 केमो झाल्या होत्या. त्यांना बी 5च औषधं सांगितली. टेबलावर ते सांगितलेले औषधं मोबाईल नंबर सह लिहिलेला असेल. कृपया टेबलावर लिहिलेला फोटो काढा, ज्यांना फोटो असेल तर. विकत मिळणार माझ्याकडे काहीच नाही आहे. आणि मग अशा रीतीने ज्या वेळेला तिनं 2.5 महिने ती औषधं खाल्ली, पुन्हा पुनपाळेकडे रिपोर्ट काढून बघितला. पुनपाळे साहेब रिपोर्ट वाचतायत, त्यांना घाम फुटला. बोला, फुफ्फुसाच्या 17च्या 17 कॅन्सरच्या गाठी नाहीशा झाल्या. अजून बरंच सांगायचं आहे, इथंच थांबतो, कारण 14 घंटे मी बोलणारा माणूस आहे. धन्यवाद देशमुख साहेब. असं म्हणतात की मोठी माणसं स्वतःविषयी फारसं जास्त बोलत नसतात, त्यांचा परिचय इतरांनी करून द्यायचा असतो. त्याचप्रमाणे आमच्या राधेश्याम गुरुजींचा परिचय देशमुख साहेबांनी या ठिकाणी करून दिला. परंतु या निमित्तानं मला एक गोष्ट आठवली, आधुनिक इतिहासातलीच आहे ती. कारण स्वातंत्र्यप्राप्तीचा संग्राम चालू असताना टिळक आणि आगरकर हे दोघं विलायतेतून शिकून आले. वास्तविक पाहता त्यांनी ठरवलं असतं तर इंग्रज सरकारच्या प्रशासनामध्ये फार मोठ्या पदावरती पोहोचून आयुष्य अगदी सुखा समाधानानं जगू शकले असते. परंतु त्यांची स्वभाव आपल्यासारखी नव्हती, ते वैश्विक विचार करणारे होते. आणि दोघांमध्ये वैचारिक वाद, वैचारिक चर्चा नेहमीच व्हायची. त्या काळात
पारतंत्र्याचा अर्थ बहुतेक समाजाला माहीत नव्हता, कारण अशिक्षितपणा जास्त होता. किंबहुना 99% अशिक्षितपणा आपल्या देशामध्ये होता. त्यामुळे आपण पारतंत्र्यात आहोत ही जाणीवच मुळी समाजामध्ये नव्हती. स्वातंत्र्याची जाणीव आणि पारतंत्र्याची जाणीव करून देणारे भारतातले पहिले नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आणि म्हणून त्यांना इंग्रजांनी म्हटलं की भारतीय स्वातंत्र्याचा अंगार. समाजाला स्वातंत्र्याची जाणीव करून देणारे नेते जर कोण असतील तर ते बाळ गंगाधर टिळक. त्यावेळेला काय झालं की स्वातंत्र्यासाठी संघर्ष करायचा का स्वतःला मोठं करायचं, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये झाली. फारसा वेळ घेणार नाहीत, कारण प्रमुख पाहुणे प्रवासामध्ये आहेत. ते येईपर्यंत माझ्याकडे थोडीशी भूमिका दिलेली आहे. आणि मग टिळकांमध्ये आणि आगरकरांमध्ये वैचारिक संघर्ष झाला. अगोदर स्वातंत्र्य की अगोदर समाजाचं प्रबोधन. आगरकरांना असं वाटायचं की समाजाला आपण शिकवूया, सुशिक्षित करूया, त्यांचं प्रबोधन करूया, म्हणजे स्वातंत्र्याची भावना आपोआप वाढीस लागेल. टिळक तेव्हा म्हणाले की आगरकर तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, व्यक्ती शिकल्यानंतर त्याला स्वातंत्र्याची जाणीव होईल, पारतंत्र्याचाही बोध होईल, परंतु त्यासाठी ते संघर्ष करतीलच याची काय खात्री आहे. कारण आपल्या दोघांचा स्वभाव वेगळा आहे. आपण जर ठरवलं की आता यापुढे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करायचा तर आपण करू शकतो, परंतु सर्वांना शिक्षण दिल्यानंतर प्रत्येकाने जर असा विचार केला की नाही प्रशासनामध्ये जाऊन सुखानं जीवन जगूया, कुठे या संघर्षात पडायचं. त्याच्यामुळं मला अगोदर असं वाटतं की अगोदर स्वातंत्र्य, त्याच्यानंतर पुन्हा समता किंवा त्याच्यानंतर पुन्हा प्रबोधन. दोघांमध्ये मतभेद झाले आणि या मतभेदाचा फायदा पुण्यातील काही लोकांनी घेतला आणि त्यांनी टिळक आणि आगरकरांच्या या संघर्षाचे भरभरून रकाने लिहायला सुरुवात केली. वास्तविक पाहता या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी यांनीही केसरीतून जोरदारपणे प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले टिळक आणि आगरकर यांचा संघर्ष म्हणजे चंद्र आणि सूर्य यांचा संघर्ष आहे. त्याच्याकडे सामान्य लोकांनी दुरूनच पाहावं, यदा कदाचित त्यातून ते फुटून जातील. याचा अर्थ असा आहे की महान लोक वैचारिक संघर्ष जरी झाला तरी उद्दिष्ट जे असतं ते उद्दिष्ट एक असल्यामुळं त्यांचा संघर्ष कधीही टोकाला जात नाही. म्हणून एखाद्या फार कमी प्रतीच्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीचा फार मोठी स्तुती केली याच्यात काही नवल नाही. मोठ्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीची केलेली स्तुती ही खरी महत्वाची असते आणि त्याप्रमाणे ही स्तुती देशमुख साहेबांनी आणि आमच्या राधेश्याम गुरुजींची केली. राधेश्याम गुरुजी, मी तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो. अशीच रुग्णसेवा तुमच्या हातून जन्मभर घडो. आता यापुढे मला खरं सांगायचं म्हणजे या सर्व गोष्टींची जाणीव भारतीय समाजाला करून देणारे भारत मातेचे सुपुत्र स्वर्गीय राजीव दीक्षितजी यांनाही साष्टांग प्रणिपात करतो. आणि साक्षात त्यांच्या बरोबरीनं काम केलेली व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यामध्ये. वास्तविक पाहता अखिल भारतीय पातळीवर या क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर राजेंद्र डेकाटे, वनौषधीमधील सुवर्ण संधी नागपूरचे आहेत, ते अखिल भारतीय पातळीवर काम करतायत. आणि त्यांचे अत्यंत निकटचे सहकारी डॉक्टर राज पवार कोल्हापूर यांची आयुर्ऊर्जा नावाची जी संस्था आहे, या संस्थेसाठी ते काम करतात. संपूर्ण भारतभर फिरतात, महाराष्ट्रामध्ये फिरतात. आज आपल्याला ते योगायोगानं प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर राज पवार यांना मी आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी आपला परिचय थोडक्यात त्या ठिकाणी द्यावा. धन्यवाद.